नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीनची भाजी. बनवायला अगदी सोपी पण खायला एवढी भारी लागते ना, अगदी हॉटेलसारखी ग्रेव्ही. शिवाय कमीत कमी मसाल्यात आणि कशासोबतही खाऊ शकतो. चपातीसोबत, फुलक्यासोबत, नानसोबत आणि भातासोबतसुद्धा. चला तर मग झटपट बनवायला सुरुवात करूया. सोयाबीन ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 200 ग्रॅम एवढे हे सोयाबीन घेतले आहेत. वाटीच्या प्रमाणात 1.5 वाटी एवढे हे सोयाबीन आहे. आता सोयाबीन इथे मी लहान न घेता असे हे मध्यम ते मोठे असतात ते सोयाबीन घेतले आहे. आता सोयाबीन उकळण्यासाठी इथे गॅसवर टोप ठेवून यात पाणी घातले. पाण्याला आता उकळी येत आहे तेव्हाच यात 1 चमचा एवढे मीठ आणि यातच सोयाबीन घातले. जास्त शिजवून घ्यायचे नाही किंवा अगदीच असं खळखळ उकळी आणायची नाही. पाण्याला आता उकळी येईल, चांगलं गरम झालं की तेव्हा सोयाबीन घालायचे आणि सोयाबीन घालून 1 ते 2 मिनिटानंतर अशी थोडीशी उकळी यायला लागली की गॅस बंद करूयात. म्हणजे सोयाबीन आतपर्यंत चांगले भिजतात, जास्त शिजत नाही. आता वेळ असेल तर हे असंच थंड होऊन पिळून घ्यायचे किंवा अजिबात वेळ नसेल तर अजून थोडंसं थंड पाण्यातून काढून घ्यायचं. जास्त चोळायची नाही, अगदी थंड पाणी यावर टाकायचं आणि चांगली अशी ही पिळून घेऊयात. आता यातील सर्व पाणी काढून टाकूयात सोयाबीनमधले. तर आता सर्व सोयाबीन या पद्धतीने पिळून घेतले, यातील सर्व पाणी काढून घेतले आणि आता सर्व सोयाबीन पिळून झाल्यानंतर आता सोयाबीन आपण थोडेसे तळून घेऊयात. गॅसवर कढाई ठेवून घेतली, यात थोडेसे तेल घालायचे. पोहे खाण्याचे 2-3 चमचे एवढे तेल घातले की तेल गरम झाल्यानंतर अगदी मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम झालं की मग सोयाबीन घालायचे आणि सोयाबीन यात मध्यम ते मंद आचेवर थोडेसे परतवून घेऊयात. अगदी 1 ते 2 मिनटंच हे सोयाबीन असे तेलात परतवून काढून घ्यायचे. आणि आता एक खोलगट भांडं घेतलं, यात आता हे तळलेले सोयाबीन घातले. यात घालूया आता 1 वाटी एवढं चांगलं फेटलेलं दही. आपले 1.5 वाटी एवढे हे सोयाबीन आहेत, यासाठी 1 वाटी घट्ट आणि ताजं दही घ्यायचे, जास्त आंबट दही घ्यायचे नाही. त्यानंतर यात पावडर मसाले घालूयात. 1 ते 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा एवढी हळद, 1 चमचा एवढी धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला. आता यात अगदी थोडंसं मीठ घालूयात, पाव चमचा एवढे आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात. म्हणजे मग मीठही आणि सर्व मसाल्यांमध्ये आणि सोयाबीनमध्ये मुरेल. आपण आधीही गरम पाण्यात सोयाबीन टाकले होते तेव्हाही मीठ घातले होते, म्हणून अगदी थोडंसं पाव चमचा एवढे मीठ घालायचे आणि आता हे 15 ते 20 मिनटं असंच मुरू देऊयात. सर्व सोयाबीन मस्त दह्याच्या मसाल्यांमध्ये कोट करून घेतले. एकसारखे मिक्स केल्यानंतर 15-20 मिनटं सोयाबीन झाकण ठेवून आता मुरू देऊयात. आता 10 ते 15 मिनटानंतर आपण सोयाबीन बनवायला घेऊयात. गॅसवर मी कढाई ठेवून घेतली. यात घालूया आता मोठा अर्धा चमचा एवढे तेल. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा एवढे जिरे आणि काही खडे मसाले, 4 ते 5 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, 1 ते 1.5 इंच दालचिनीचा तुकडा घालूयात आणि 1 बारीक कापलेली हिरवी मिरची. चांगली चुरचुरीत फोडणी झाल्यानंतर 1 मध्यम ते मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि कांदाही चांगला लाल लालसर होईपर्यंत परतवून घेऊयात. आता कांदा असा थोडासा मध्यम गुलाबी रंगावर परतत आला की मी तेव्हा यात घातले 1 ते 1.5 चमचा एवढे आले लसूण पेस्ट आणि आले लसूण पेस्टसुद्धा कांदा लाल लालसर होईपर्यंत परतवून घेऊयात. आता यातच थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि कांद्याचा अजून रंग बदलेपर्यंत चांगलंच हे परतवून घेतलं. आता तुम्ही पाहू शकता कांद्याचाही रंग बदलला आणि प्रमाणही कमी झालं. तेव्हा यात घालूया दह्यातील सोयाबीन आणि मंद ते मध्यम आचेवर एकसारखं हे तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात. तर हे पहा, आता आजूबाजूनी कडेनी चांगलं तेल सुटायला लागले, मसालेही चांगले परतले गेले आहेत.
दही घेताना ताजं आणि फ्रेशच दही घ्यायचे, जास्त आंबट दही घ्यायचे नाही, नाहीतर मग भाजीची थोडीशी चव बदलते. म्हणून दही ताजे आणि फ्रेशच घ्यायचे आणि फेटूनच दही वापरायचे. आता मसालेसुद्धा पावडर मसालेसुद्धा दह्यातले चांगलेच परतवले गेले, तेल सुटले तोपर्यंत. आणि ज्या भांड्यात आपण दही सोयाबीन मिक्स केले होते, त्याच दह्याच्या भांड्यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलं आणि यात मिक्स केलं. जास्तही ही ग्रेव्ही पातळ करायची नाही, अशी थोडीशी लपथपीत आणि घट्टसरच ठेवायची. आता पाणी घातल्यावर एकदा चांगलं मिक्स करून घेतलं, तळापासून हलवून घेतलं. पहिली उकळी फुटली की चवीनुसार मीठ घालूयात आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. आपण आधीही थोडे मीठ वापरले होते, म्हणून आता अंदाजाने आणि बेताने मीठ घाला. सगळं हे मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवर अजून 2 ते 3 मिनटं यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. आता गॅस मी अगदी मंद आचेवरच केला आहे. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस आता मंद आचेवर करून एक 2-3 मिनिटानंतर आता झाकण काढून घेऊयात. तर हे पहा, मस्त असं ग्रेव्हीला तवंग आला आहे. आणि यात आता शेवटी घालूयात 1 चमचा एवढी भाजून घेतलेली कसुरी मेथी हातावर चुरलेली आणि पुन्हा अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा किचन किंग मसालाही घालू शकता. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. गॅस मी मंद आचेवरच ठेवला आहे. कसुरी मेथी आणि गरम मसाला यात घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. आणि चांगले हे मिक्स झालं की अजून गॅस मंद आचेवर करून एखाद मिनटं ही ग्रेव्ही अशीच राहू देऊयात. आणि आता मात्र गॅस बंद करूयात आणि वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर. तर मस्त अशी चटपटी, चमचमीत आणि अगदी रेस्टॉरंटसारखी आपली ग्रेव्ही तयार झाली. गरमागरम ग्रेव्ही सर्व्ह करूयात. तयार आहे आपली रेस्टॉरंटसारखी सोयाबीन ग्रेव्ही. पावासोबतसुद्धा खाऊ शकतो, नानसोबत, चपातीसोबत, फुलक्यासोबत तेवढीच टेस्टी लागते. भातासोबतही मस्तच लागते. अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.